नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजेच आपल्याला ऑनलाईन प्रकारच्या ज्या जाहिराती आहेत त्या पोर्टलवर दिसण्यास सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे आणि चांगल्या पद्धतीने सर्वच्या सर्व जाहिराती आपल्याला पाहायला मिळतील. 1-2 दिवसामध्ये जे प्रेफरन्स सुरू होण्याची प्रक्रिया तात्काळ चालू होईल त्यामध्ये आपल्याला या संपूर्ण जाहिराती पाहूनच प्रेफरन्स द्यायचे आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना देखील आहेत. त्या सूचनाच आपल्याला या व्हिडिओमध्ये देखील पाहायच्या आहेत. तत्पूर्वी ही जाहिरात पाहून घ्या. एकूण 6 जागांसाठी जाहिरात आहे. आपण जर विचार केला तर या 6 जागा आपण आरक्षणानुसार या ठिकाणी पाहून घेऊया. अनुसूचित जमातीसाठी समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 1 जागा आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर भटक्या जमाती ब म्हणजे NTB आपल्याला 1 जागा पाहायला मिळत आहे. इतर मागासवर्ग OBCसाठी महिलांसाठी 1 जागा राखीव आहे आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 1 जागा म्हणजे 2 जागा त्या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यानंतर EWSसाठी 1 जागा आहे आणि SCBCसाठी देखील 1 जागा आहे. अशा एकूण 6 जागा आहेत. परंतु इतर जे समांतर आरक्षण आहे त्यांच्या जागा या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहेत. एकूण महिलांसाठी 1 जागा आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 5 अशा एकूण 6 जागा पाहायला मिळत आहेत. आता त्या कोणत्या विषयांसाठी आहे ते पण समजून घ्यायचं असतं. व्यवस्थितपणे जाहिरात वाचायची अशी व्यवस्थितपणे पहा. अंडर ग्रॅज्युएट 1 ते 5 साठी आपण जर पाहिलं तर वेतन श्रेणी मानधनावरती सध्या UGTसाठी शिक्षण सेवकाला 16,000 रुपये आहे. अनुदानाचा प्रकार एडेड आहे. विषय ऑल सब्जेक्ट असतील. शिकवण्याचं माध्यम मराठी आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता HSC लागते. आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा आहे. TET CET आपण जर पाहिलं पेपर 1ची आवश्यकता आहे आणि पदं आहेत 2. त्यानंतर 6 ते 8च्या देखील जागा आहेत. स्पेशल टीचर कलासाठी जागा आहे. तुमच्यासाठी मी सकाळीच एक व्हिडिओ बनवलेला होता. कला क्रीडा त्याच पद्धतीने आपण संगीतसाठी असेल कार्यानुभवसाठी सुद्धा भरपूर जागा या भरतीमध्ये पाहायला मिळतील. तशीच आपल्याला अपडेट या जाहिरातीमधून पाहायला मिळत आहे. कला शिक्षकांची 1 जागा आहे 6 ते 8साठी. तसंच पाहिलं तर स्पेशल टीचरची देखील जागा पाहायला मिळते. 2 जागा पाहायला मिळत आहेत. आणि 9 ते 10 या गटासाठी फिजिकल एज्युकेशन स्पोर्ट्ससाठीची महत्त्वाची जागा त्या शिक्षकांसाठी असणार आहे. म्हणजे त्या शिक्षकांच्या स्वप्नात ज्या जागा त्यांनी पाहिलेल्या होत्या त्या जागा सत्यात उतरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. म्हणजे एकंदरीत जाहिरातींमध्ये आपल्याला कला क्रीडा संगीत कार्यानुभव या पदांच्या देखील जागा मोठ्या प्रमाणावरती 100% पाहायला मिळतील. आता आपण जाहिरातीमध्ये असणाऱ्या सूचना कशा असतात ते समजून घेऊया. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली टेट 2025 या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील. थोडक्यात सांगायचं, ज्यांनी सेल्फ सर्टिफाय केलं आहे त्यांनाच जाहिरातीद्वारे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नोंदणी करता येणार आहे. कोणाला करता येणार नाही आहे तर माझ्यासारखे उमेदवार ज्यांनी टेट 3 दिलेली आहे आणि त्या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय केलेलं नाही. मी स्वतः सेल्फ सर्टिफाय केलं नाही आहे. मला माहीत होतं 1 जागा माझ्या बांधवांसाठी महत्त्वाची असणार आहे आणि ऑलरेडी मी जॉईन आहे. इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील. आता 3 नंबर पहा. 1ली ते 5वी व 6वी ते 8वी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा TET CET उत्तीर्ण असणे उमेदवारच अर्ज करू शकतील. म्हणजे जे पात्र आहेत परीक्षेपूर्वी जे पात्र आहेत 2025 1 ते 5ला TET 1 लागणार आहे. CET 1 असेल. दोघांपैकी कोणतीही एक पात्रता चालते आणि 6 ते 8ला दोघांपैकी पेपर 2 कोणताही एक पेपर असला तरी चालेल. म्हणजे TET किंवा CET पैकी कोणतीही एक परीक्षा पेपर 2ची आवश्यक आहे. 6वी ते 8वी या गटातील इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TET CET सामाजिक शास्त्र विषय घेऊन TET पेपर 2 किंवा CET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. लक्षात घ्या. आणि 6वी ते 8वी 5 नंबरचा मुद्दा विज्ञान गणित विज्ञान
गणित विज्ञान या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TET CTET गणित विज्ञान विषय घेऊन TET पेपर 2 CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 6वी ते 8वी या गटातील भाषा या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TET CTET गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही विषय घेऊन TET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे भाषा विषयांसाठी तो गणित विज्ञानाचा पण चालेल आणि सामाजिक शास्त्राचा देखील चालेल. पहा, 1ली ते 8वी 9वी ते 12वी अध्यापक विद्यालय या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या चाचणीत प्रविष्ट असणे 2022चे चालणार नाहीत. लक्षात ठेवा, 17चे पण चालणार नाही आहेत. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अध्यापनाचे विषय, वयोमर्यादा, आरक्षण, अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह या संकेतस्थळावर प्रविष्ट पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षकाखाली उपलब्ध आहेत. सदर सूचना व सूचनांचे नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करावेत. पहा, व्यवस्थापनाने जाहिरातीतील दर्शविलेल्या एकूण पदांमध्ये दिव्यांग आरक्षणाच्या पदांचा समावेश आहे. व्यवस्थापनाने जाहिरातीतील दर्शविलेल्या एकूण पदांमध्ये अनाथ आरक्षणाच्या पदांचा समावेश आहे. म्हणजे या जाहिरातीत जरी नसला तरी इतर जाहिरातीमध्ये पाहायला मिळेल. व्यवस्थापनाच्या जाहिरातीतील दर्शवलेल्या आरक्षणामध्ये व पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. जाहिरातीमध्ये जागा वाढसुद्धा होऊ शकते किंवा कमी देखील होऊ शकतात. 12 नंबरचा मुद्दा पहा, उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांच्या अध्यापनाच्या 2 विषयांसाठी 1 पूर्णकालीन पदाची जाहिरात असल्यास या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे मिक्स स्वरूपाच्या जागा आल्या तर दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. लक्षात ठेवा, म्हणजे डबल MAच्या देखील जागा आपल्याला पाहायला मिळतात किंवा MSCच्या देखील कंबाईनच्या जागा कदाचित असू शकतात, पण जास्तीत जास्त डबल MA असणाऱ्या विषयांच्या जागा आपल्याला पाहायला मिळतात. पहा, जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग 21/6/2023 मधील तरतुदीनुसार जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. लक्षात ठेवा, जिल्हा बदली प्रक्रिया होणार नाही त्या संदर्भातलं हे महत्त्वाचं विधान आपल्याला 13 नंबरच्या मुद्द्यात पाहायला मिळतं आहे. तसंच 14 नंबरचा मुद्दा समजून घ्या. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम 26/2/2024 अनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली आहे. या आरक्षणाची कार्यपद्धती सदर आरक्षणाच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल याचिका 346/8/2024 तसेच त्यानुषंगिक इतर याचिकांवरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील. SCBCसाठी खरं तर हा मुद्दा आहे. अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्हाला या संपूर्ण जाहिराती पवित्र पोर्टलला पाहायला मिळेल आणि ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.